पर युनिट मीन्स 1 सेकंड मध्ये तो किती वेळेत ऑसिलेशन करायला इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. त्याचा फॉर्म्युला आहे बघा, ओमेगा बरोबर 2 पाय एन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, यावरून तुम्हाला सगळं काढायला भेटते. तर एन काढायचं आपल्याला, बस व्हेरी गुड. तर एन बरोबर इथे लक्षात ठेवा ओमेगा डिवाइड बाय 2 पाय, बस इझी आहे. और इट इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. 1 डिवाइड बाय टी केलं तर तेच उलट होते बघा. हा आता काय करणार, पुन्हा तेच ओमेगाची व्हॅल्यू माहित आहे, ओमेगा बरोबर अंडर रूट ऑफ के बाय एम. सी पुट हिअर, तर एन बरोबर अंडर रूट ऑफ के बाय एम डिवाइड बाय 2 पाय. तर ह्याला असं लिहू शकतो आपण, कसं लिहिणार, एन बरोबर 1 डिवाइड बाय 2 पाय अंडर रूट ऑफ के बाय एम. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. ही आहे तुमची फ्रिक्वेन्सी. बघा या फॉर्म्युल्यावर आणि या फॉर्म्युल्यावर तुम्हाला आयदर थेरी मध्ये किंवा एमएसटीसीटी मध्ये न्यूमेरिकल विचारतात आणि हे तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, ऍज वेल एज हे डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवा. 1 मार्क्सला डेफिनेशन विचारली जाते इन बोर्ड एक्झाम. सी नेक्स्ट आहे बघा, फेज ऑफ एसएचएम. फेज म्हणजे काय, पार्टिकल कुठे आहे, कोणत्या जागेवर आहे, ही जागा जो दाखवतो त्याला म्हणतो आपण फेज. फेज म्हणजे ते त्याची एक्झॅक्टली पोझिशन डिफाइन करणार. बघा, द क्वांटिटी विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. बघा काय म्हणले, स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे कोणत्या जागेवर पार्टिकल काय करायला आहे, ऑसिलेट करायला आहे. त्या पार्टिकलची तो काय दाखवायला आहे, स्टेट दाखवायला आहे. त्यालाच म्हणतो आपण फेज ऑफ एसएचएम. हा फेज म्हणजे काय, ऍक्च्युअल त्याची स्टेट. स्टेट म्हणजे काय, स्थान, जागा. हा आता काय होणार मग, व्हेन सपोज फाय बरोबर 0 असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी इथे दाखवतो की फाय बरोबर 0 असेल तर काय भेटेल. बघा लक्ष द्या. सपोज आपण ह्याला थोडासा मूव्ह करून आणि इथे तुम्हाला ऑसिलेशन मध्ये मी दाखवतो. बघा व्हेरी गुड. हा सी हिअर, दिस इज आवर बॉब. यस यू नो दिस इज आवर स्ट्रिंग. हे रिजिड सपोर्ट आहे, ही स्ट्रिंग आहे, हा बॉब आहे, हे तुम्हाला माहित आहे. आता काय करायचंय आपल्याला, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत हे याची लिमिट आहे. म्हणजे इथून इथपर्यंत हा काय करतो, टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत असतो. ही झाली मीन पोझिशन, ही झाली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता विद्यार्थी मित्रांनो काय होईल हो, बघा लक्ष द्या. जेव्हा पार्टिकल इथं आहे तर थिटा बरोबर किती असणार हो, 0 डिग्री. इथून सुरू झालाय. आता पार्टिकल इथून कुठे जातो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. जो का कुठे जातो, आयदर मागे घ्या किंवा समोर घ्या. यस, आता पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला कुठे येणार, मीन पोझिशन. म्हणजे इथून इथं आला म्हणजे इथे काय असेल, थिटा बरोबर π/2. का, इथे 90 डिग्रीचा अँगल झाला π/2. पुन्हा तिथून इथं आला तर किती झालं, थिटा बरोबर, हा सांगा, पाय. पुन्हा इथून इथं आला थिटा बरोबर 3π/2. पुन्हा इथून इथं आला थिटा बरोबर 2 पाय. अशा प्रकारे एक ऑसिलेशन संपतं 2 पायला. हा असा हा पार्टिकल ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असतो. आणि हे जे थिटा आहेत हे त्याची स्टेट सांगतात. हे जिथे सांगितलंय आपल्याला बघा, स्टेट कशी सांगली जाते. सी हिअर, इथं पाहायचं आपल्याला की पार्टिकलची स्टेट कशी सांगल्या जाते. बघा लक्ष द्या. आता इथं काय सांगितले पहा, हा बघा, फेज थिटा बरोबर 0. इट इज इंडिकेट दॅट द पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन. थिटा काय शो करतो, पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशनला. आणि इट मूव्ह टुवर्ड द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन अँड मूव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट ऑसिलेशन. पहिल्या ऑसिलेशन मध्ये पार्टिकल कुठे आहे, 0 ला, थिटा बरोबर 0. आणि कुठे चाललाय, हा जाईल, कुठे जाईल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जातो पहिल्यांदा. कोणत्या ऑसिलेशन मध्ये, पहिल्या ऑसिलेशन मध्ये. आता नेक्स्ट काय दिलंय, थिटा बरोबर बघा 2 पाय. आता 2 पाय असेल तर सरळ त्यांनी इथं आणले, बस 2 पाय. आता 2 पाय असेल तर काय होणार, पार्टिकल पुन्हा तिथेच आहे, कुठे, मीन पोझिशनला. पण पार्टिकलनं पहिलं ऑसिलेशन कंप्लीट केलंय आणि दुसऱ्या ऑसिलेशन साठी पार्टिकल मूव्ह होण्यासाठी रेडी आहे. ह्याला म्हणतो आपण 2 पाय. बघा, इज बिगिनिंग ऑफ द सेकंड ऑसिलेशन.
तो कशाची सुरुवात करायला आहे? दुसऱ्या ऑसिलेशनची सुरुवात करायला आहे. दुसऱ्या ऑसिलेशनची सुरुवात करायला म्हणजे पहिलं त्यानं संपवले. बघा आता 180 दिलंय. आता 180 पेक्षा अगोदर π/2 90 घ्या. बघा इथं असेल 90 घ्या म्हणजे ते घेतात. हा इथं 90 डिग्री अँगल घ्या. हा नाहीतर काय 90 घ्या म्हणले सर, घेतली 90. एस्को माझं लेक्चर बघत इकडे लक्ष द्या. Then the particle is at positive extreme position. कुठे हो? 90 डिग्री मधले 90 डिग्रीला पार्टिकल कुठे आहे? इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि तो कुठे येईल? इट मुव्हिंग टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि बघा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन अँड ड्युरिंग फर्स्ट ऑसिलेशन फॉर सेकंड ऑसिलेशन इट विल बी गोइंग. म्हणजे काय की 90 डिग्रीला होता. हा व्हेरी गुड. 90 डिग्री पासून तो कुठे येणार? मीन पोझिशनला येतो. आता बघा की तो कुठे आला हो आपला पार्टिकल. आता पुन्हा तो कुठे येणार? निगेटिव्ह एक्स्ट्रीम. बघा इथून इथं आला तो झाला 180. आता 180 ला आल्यानंतर पार्टिकल कुठे जाईल? बघा इथे ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन 180 ला आल्यानंतर तो जाणार इट मुव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. हा निगेटिव्ह कडे चाललाय. मीन्स पॉझिटिव्ह अँड मुव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह पासून कुठे चाललाय? निगेटिव्हला. आता 180 पासून कुठे येणार? आता 180 म्हणजे निगेटिव्हला आहे. तिथून पार्टिकल येणार पुन्हा मीन पोझिशन 270. अशा प्रकारे पार्टिकल टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत असतो. हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर तुम्हाला 1 ते 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. जर फेजची डेफिनेशन विचारली, फेज इज नथिंग बट द स्टेट ऑफ ऑसिलेशन, तर 1 मार्कला. आणि हा कंडिशन जर विचारला केसेस तर 2 मार्क्सला. हे 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तुम्हाला बोर्डामध्ये कामाला पडतो. हे छोटे छोटे क्वेश्चन स्किप करायचे नाहीत, नाहीतर पेपरवाले आपल्याला स्किप करतो आणि मग घरचे पण आपल्याला स्किप करतात. त्यामुळे ह्या गोष्टीला थोडस आपण केअरफुली लक्ष ठेवायचं. ह्या गोष्टी स्किप करायच्या, टाळायच्या. चलो आता पाहायचं आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. आता एसएचएम मध्ये आपल्याला तो ग्राफ द्वारे कसा दाखवायचा, जसं आपण कशाने दाखवलो? पेंडुलम. आता बघा एसएचएम समजण्यासाठी 3 गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात येतील. पहिलं आहे आपण हा पेंडुलम द्वारे दाखवतो. पेंडुलम ड्रॉ करून आपण हा पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करतो ते दाखवतो. त्याच्यानंतर आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो? हा झाला एक. त्याच्यानंतर आपण एक सर्कल ड्रॉ केलंय आणि ह्या सर्कल मध्ये आपण दाखवतो की पार्टिकल इथं आहे, इथून नंतर पार्टिकल इथं आला, पुन्हा इथं आला, पुन्हा इथं आला, पुन्हा इथं आला, अशा प्रकारे. आणि तिसरं आहे असा एक आपण ग्राफ द्वारे दाखवतो. आणि मग आपल्याला या पॉइंट मध्ये हा ग्राफ पाहायचा आहे आणि ह्यालाच म्हणतो आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. सी एका एकाने पाहू, तुम्हाला समजेल असं सांगतो. नाही समजलं तर तुम्ही मला पुन्हा कमेंट करा, तुम्हाला पुन्हा सांगतो. एक्झाम जवळ आहेत, फक्त अभ्यास करा. यस चलो. पार्टिकल स्टार्ट. बघा पार्टिकल स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. आता कुठे जाणार? तो पॉझिटिव्हला चालला. बघा लक्ष द्या, सोपी गोष्ट आहे. आपल्याला पाहायचंय तर आपल्याला वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे हो? हा ढेकळ. काय माहित आहे सांगा? हा माहित आहे. काय माहित आहे? द डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. हा आता डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम काय असते हो? आपण आत्ताच पाहिले या व्हिडिओ मध्ये. एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हा झाला आपला डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. आता लक्ष द्या, बट फाय बरोबर किती आहे? फेज अँगल. फेज अँगल कशाने इंडिकेट करतो? फाय ने. लक्षात ठेवा, फेज अँगल आपण कशाने इंडिकेट करतो? फाय ने. हा इथे लक्षात ठेवायचं, इट इज इंडिकेटिंग बाय द फाय और थीटा. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला. आता काय होणार? बट कुठे? मीन पोझिशनला. द पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन. तर काय असेल? फाय बरोबर 0 डिग्री. फाय किती आहे हो? 0 आहे. पार्टिकल कुठे आहे? मीन पोझिशनला. तर फाय बरोबर 0. तर काय करावं लागेल? देअरफॉर एक्स बरोबर काय भेटतो आपल्याला? ए साइन. त्याच्यानंतर बघा ओमेगा टी. का हो? फाय किती आहे? 0 आहे. हा म्हणून काय भेटलं? एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी. आता एक्स भेटलंय, ह्याच्यावरून काढायचं आपल्याला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. ह्या 2 गोष्टी आपल्याला पाहायच्यात.
आता बघा आपण डिस्प्लेसमेंट काढलो, वेलोसिटी आणि एक्सेलरेशन काढू आपण. हा ठीक आहे, आपले स्टार्ट एक्सेलरेशन आणि वेलोसिटी काढू आपण. तर काय भेटतं एक्सेलरेशन साठी बघा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय असते वेलोसिटी. व्हेरी गुड, आपल्याला भेटेल वेलोसिटी. तर काय भेटणार, इथं ठेवायचं. हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी बाय डी टी ऑफ कशाचा घ्यायचा आहे, डिस्प्लेसमेंटचा, ए साइन ओमेगा टी. तर काय भेटतो आपल्याला, v बरोबर, डेरिव्हेटिव्ह घ्या, ए कॉन्स्टंट आहे बाहेर, साइन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. मग काय येणार, कॉस ओमेगा टी. पुन्हा इथं टी आहे, इथं टी आहे, म्हणजे पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पुन्हा डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी. आता बघा ओमेगा टी मध्ये ओमेगा काय आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह टर्मच्या बाहेर, तर v बरोबर ए कॉस ओमेगा टी, पुन्हा हा ओमेगा बाहेर घेतला, dt बाय dt, dt कॅन्सल, उरला 1 म्हणजे काही नाही, तर ओमेगा बाहेर घ्या, v बरोबर ए ओमेगा कॉस ओमेगा टी. हा झाला वेलोसिटी, हा भेटला डिस्प्लेसमेंट. आता यावरून भेटेल एक्सेलरेशन. एक्सेलरेशन कसं काढणार, ए बरोबर dv बाय dt. शबाश. आता काय करायचंय बघा, लक्ष द्या, एक्सेलरेशन काढू आपण. आता एक्सेलरेशन साठी काय करायचंय आपल्याला, व्हेरी गुड, इथं ठेवायचं ए बरोबर डी बाय dt. वेलोसिटीची व्हॅल्यू काय आली, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आता लक्ष द्या, आता ही व्हॅल्यू आहे ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह टर्मच्या बाहेर, ए बरोबर ए ओमेगा डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dt ऑफ कॉस ओमेगा टी. कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. व्हेरी गुड. तर ए बरोबर मायनस समोर घ्या, ए ओमेगा साइन ओमेगा टी, पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह डी बाय dt ऑफ ओमेगा टी, पुन्हा ओमेगा बाहेर घ्या, ए बरोबर मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, पुन्हा ओमेगा बाहेर घ्या, कॉन्स्टंट dt बाय dt, आणि dt बाय dt किती भेटेल 1. हा ओमेगा ह्या ओमेगा जवळ घ्या, ए बरोबर बघा मायनसला मायनस, ओमेगा ओमेगा ओमेगाचा स्क्वेअर साइन ओमेगा टी. दिस इज द एक्सेलरेशन. बघा लक्ष द्या, काय काय पाहिलं आपण, सी हियर आपण पाहिलं डिफरंट. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ ए सिस्टम, एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी, त्याच्यानंतर ए ओमेगा कॉस ओमेगा टी वेलोसिटी, आणि एक्सेलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि पुन्हा साइन ओमेगा टी. आता तिघांना एका जागी करून आपल्याला काय करायचंय, ग्राफ ड्रॉ करायचा. त्या अगोदर आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचंय. बघा 3 फॉर्म्युले तर लिहून घेतो मी, आणि नंतर आपण टेबल आणि ग्राफ ड्रॉ करूयात. पहा आता काय करणार, आपण तिन्ही फॉर्म्युले लिहून घेऊ. आपल्याजवळ एक्स बरोबर होतं ए साइन ओमेगा टी, त्याच्यानंतर v बरोबर ए ओमेगा कॉस ओमेगा टी, आणि त्याच्यानंतर ए बरोबर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला भेटल्यात. आता काय करायचंय, एक आपल्याला टेबल ड्रॉ करायचंय. त्या टेबल मध्ये आपल्याला पाहायचंय, ह्या गोष्टी आपल्याला पुट करायच्यात, आणि त्यावरून आपण ड्रॉ करूत व्यवस्थित ग्राफ व्यवस्थित ड्रॉ करूत आपण ह्या टेबल वरून. आता लक्ष द्या, ह्या टेबल मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पहिल्यांदा इन्सर्ट कराव्या लागतील, आणि पुन्हा मग नंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यात ठेवूयात. इथं ठेवू आपण टाइम पिरियड, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं ठेवू फेज अँगल, त्याच्यानंतर आपण इथं ठेवू डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर वेलोसिटी, आणि त्याच्यानंतर इथं एक्सेलरेशन. ठीक आहे. आता काय करावं लागेल, यांना व्यवस्थित थोडस ठेवून टाकू, या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित ठेवू. ठीक आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला, पुन्हा काही कॉलम बनवायचे त्यामध्ये. सी वी विल चेंज द कलर. ओके. आता इथं ठेवणार आपण टाइम पिरियड ठेवू आपण इथं.
1, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे ठेवणार 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे. आता या गोष्टी आपण ठेवल्यात बघा. इथं आपल्याला आता लिहायचं यामध्ये. आता काय काय करायचं इथं पहिल्यांदा ठेवा आपण टाइम, त्याच्यानंतर इथे ठेवला आपण पिरियड, हा अँगल, फेज. आता टाइम किती असेल पहिल्यांदा T/4, त्याच्यानंतर T/2, 3T/4, त्याच्यानंतर T किंवा 5T/4. आता बघा फेज किती असेल पहिल्यांदा, हा सांगा 0, त्याच्यानंतर 0 नंतर π/2, त्याच्यानंतर सांगा पाय, त्याच्यानंतर 3π/2, त्याच्यानंतर 2π. आता इथं सुद्धा 0 घेतलं असतं आपण पहिल्यांदा, ठीक आहे. 0 घेऊत पुन्हा ते ठीक आहे. इथं घेऊ आपण 0 ना. चलो काही नाही, घ्या ना घ्या, एवढं काय नाही, काय होत नाही. अच्छा 0, T/4, T/2, 3T/4, T, ठीक आहे. आता काय होणार हो, इथे घ्यायचं XV/A. आता बघा x बरोबर 0 असेल, आता काय ठेवायचंय, x बरोबर ओमेगा टी च्या जागेवर 0, साइन 0. बघा इथं लक्ष द्या, साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू ठेवायच्या, साइन थिटा कॉस थिटा. 0 1 0 -1 0, 1 0 -1 0 1, 0 0 1 1. आता इथे किती असणार, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. हा ह्या 5 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्यात तुम्हाला साइन आणि कॉसच्या. पेपर मध्ये गेल्या ह्या व्हॅल्यू लिहून ठेवायचं. ही विचारो किंवा न विचारो कुठेही व्हॅल्यू तुम्हाला कामाला येतात. आता इथे ठेवायचं ओमेगा टी साइन. आता ओमेगा टीच्या जागेवर आपल्याला 0 ठेवायचा आहे. साइन 0 किती असतो, 0, इथे येणार 0. आता त्याच्यानंतर बघा 90, हा आता हे साइन आहे, साइन 90 किती आहे, 1, 1 into a हा a. त्याच्यानंतर 180 0 आहे, साइन 0, ओमेगा टी 0 म्हणजे सगळी टर्म 0. आता त्याच्यानंतर 270 -1 आहे, ओमेगा टीच्या जागेवर -1, -1 into a -a. आणि पुन्हा 360 0 म्हणजे ही सगळी टर्म 0. आता त्यानंतर बघा वेलॉसिटी v बरोबर कॉस आहे. आता कॉसची व्हॅल्यू cos 0 1 आहे, म्हणजे 1 into a ओमेगा, इथे भेटेल a ओमेगा. आता 0 आहे, 0 into a ओमेगा 0. त्याच्यानंतर -1 into a ओमेगा -a ओमेगा. त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर पुन्हा 1 आहे a ओमेगा. आता जिथून सुरू झाले तिथं संपते. हा ह्यालाच म्हणतो ऑसिलेशन ऑर फेज, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक्सेलरेशन म्हणजे काय, -a ओमेगा स्क्वेअर. आता साइन आहे, साइन 0 0 0 इंटू सगळी टर्म, व्हेरी गुड 0. आता बघा लक्ष द्या, त्याच्यानंतर 90 किती आहे, 1 मीन्स -a ओमेगाचा हा स्क्वेअर, व्हेरी गुड. त्याच्यानंतर किती आहे, 0 मीन्स 0. त्याच्यानंतर बघा मायनस आणि मायनस काय होतो, +a ओमेगाचा स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर 0 मीन्स ही टर्म 0. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 3 ग्राफ प्लॉट करायचे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही तसे ड्रॉ करा किंवा मी ड्रॉ करून दाखवायलोच लगेच. बघा आता यावरून आपण काय करू, ग्राफ ड्रॉ करू. हे तुम्ही लक्षात ठेवा, ह्याला मी इथं ठेवतो किंवा तुम्ही नोट डाऊन करून घेतला तरी चालेल, तुम्हाला कळते ही गोष्टी सोप्या आहेत. बस या गोष्टी आपण इथं टाकतो. थोडस ह्याला इथं घेऊ, पुन्हा बारीक करून घेऊ, हा आणि थोडासा ह्याला, हा व्हेरी गुड. चलो आता काय करणार, आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचंय. आता ग्राफ कळायला पाहिजे. पहिल्यांदा पहा, पहिल्यांदा असा एक रेखा आखून घ्यायचा. हा आता कोणता ग्राफ घ्यायलो आपण हा ग्राफ घ्यायलो पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. इथं येतो आपला डिस्प्लेसमेंट, इथं काय येतो डिस्प्लेसमेंट, हा आणि इथं काय येणार, इथं येतो आपला टाइम. हा इथं लिहायची गरज नाही. आता बघा काय करायचंय, इथं आपल्याला 2 टिक मार्क करायचे, एक इथं 0 असेल आणि एक इथे, म्हणजे असा ग्राफ येणार आहे. किती आहे हो, मॅक्झिमम a,
जे पॉझिटिव्ह इथं असतो वर कार्टेशियन फॉर्म मध्ये, वर पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह, इथं -a भेटतं, इथं +a भेटतं. हा, ह्याच्या मधामध्ये पार्टिकल आपला टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करायला आहे. पुन्हा आपण इथं +a आणि इथं -a दिलो. आपल्याला ऑसिलेशन फक्त दाखवायचे ग्राफिकली. आता बघा पहिल्यांदा कुठे आहे 0, 0 पासून कुठे चाललाय a, पुन्हा कुठे चाललाय 0, पुन्हा कुठे चाललाय -a, पुन्हा 0. बघा पहिल्यांदा कुठे 0, 0 ला पुन्हा कुठे झाला a, पुन्हा कुठे चाललाय 0, पुन्हा कुठे चाललाय -a, पुन्हा कुठे चाललाय. अशा प्रकारे आपला पार्टिकलचा ग्राफ एक न काढता एक 2 ग्राफ ड्रॉ करा, म्हणजे थोडस व्यवस्थित दिसतं. हा, अशा प्रकारे हा फर्स्ट ग्राफ भेटला. त्याला अर्धा ड्रॉ करू आपण, है ना, इथपर्यंत. बघा त्याला आपण असा ड्रॉ करू. हा ठीक आहे, इथपर्यंत. हा मॅक्झिमम आणि हा मिनिमम. आता दुसरा आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ. पुन्हा तसाच ड्रॉ करायचा. त्याला थोडा छोटा करतो म्हणजे तुम्हाला दिसेल, कारण की इथं जागा कमी आपल्याजवळ. हा, हे लक्षात ठेवा. हा कसा आला. आता वेलॉसिटी टाइम ग्राफ ड्रॉ करायचा आपल्याला. पुन्हा तेच, माय गॉड, हा पुन्हा तेच बघा. इथे लिहिणार आपण. हा, इथे येईल आपली वेलॉसिटी. इथं 0 येते, हे लक्षात ठेवा. मी वेलॉसिटी पुन्हा नाही लिहित. इथं 0. आता किती आहे a ओमेगा -a ओमेगा. इथं काय येतो +a ओमेगा आणि इथं काय येते -a ओमेगा. आता काय करणार, ही इज स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह a ओमेगा आणि पॉझिटिव्ह a ओमेगालाच एंड व्हायलाय. तर इथून स्टार्ट करायचं. पॉझिटिव्ह ओमेगा 0, निगेटिव्ह ओमेगा 0, पॉझिटिव्ह ओमेगा 0. बघा पॉझिटिव्ह ओमेगा, पुन्हा 0, पुन्हा निगेटिव्ह ओमेगा, पुन्हा 0, पुन्हा पॉझिटिव्ह ओमेगा. म्हणजे इथं आलाय. हा, इथं झालं ह्याचं 2π. इथं लिहायचं वाटलं तर बघा, इथं हे झालं π/2, इथं पाय, पुन्हा इथं 3π/2, इथं 2π. तर टाइम पिरियड जर लिहिला तर T/4, T/2, 3T/4. इथं टाइम पिरियड येईल T. इथं बघा, इथे किती येणार π/2, इथे येईल पाय, इथे येणार 3π/2 आणि इथे येणार 2π. हा झाला त्याचा फेज अँगल. त्याच्यानंतर हा झाला वेलॉसिटी. इथे लिहूत आता वेलॉसिटीचा ग्राफ आहे. हा, आता त्याच्यानंतर एक राहिलंय एक्सेलरेशन. यस, आता बघा लक्ष द्या. एक्सेलरेशनचा आपण ग्राफ सेम येतो, असाच येतो. हे लक्षात ठेवायचे तिन्ही ग्राफ तुम्हाला. वेलॉसिटी नंतर काढूत आपण एक्सेलरेशन. आता तिसरा ग्राफ असेल आपला एक्सेलरेशनचा. पहा इथं पुन्हा तेच गोष्टी करायच्यात एक्सेलरेशन साठी. इथं किती हो -a ओमेगा स्क्वेअर +a ओमेगा स्क्वेअर. इथे येणार a ओमेगाचा स्क्वेअर, इथे येणार -a ओमेगाचा स्क्वेअर. आता काय करायचंय आपल्याला, 0 पासून स्टार्ट झालाय, निगेटिव्हला चाललाय. 0, -a ओमेगा स्क्वेअर 0, +a ओमेगा स्क्वेअर 0. बघा इथे येणार आता फेज अँगल. इथे येईल π/2, इथे येणार पाय, इथे येणार 3π/2, इथे येणार 2π. इथे येईल आपला, इथे लिहायचं एक्सेलरेशन. अशा प्रकारे ग्राफ भेटतो तिघांचा. यस, हे 3 ग्राफ भेटतात. आता यावरून कन्क्लुजन तुम्ही लिहा. काय होतो, जो ग्राफ 0 पासून स्टार्ट होला त्याला म्हणणार साइन वेव्ह, आणि जो ग्राफ पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतो त्याला म्हणणार कॉस वेव्ह. हा साइन वेव्ह, कॉस वेव्ह, साइन वेव्ह. हा पॉझिटिव्ह साइन वेव्ह, हा निगेटिव्ह साइन वेव्ह. का, कारण की सुरू ओरिजिन पासून व्हायलाय 0 पासून, पण चाललाय कुठे निगेटिव्हला, म्हणून हा निगेटिव्ह साइन वेव्ह. सुरू 0 पासून आला पण चाललाय कुठे पॉझिटिव्हला, म्हणून हा पॉझिटिव्ह साइन. आता ह्या दोघांमधला अँगल असेल π/2 फेज डिफरन्स, आणि ह्या दोघांमधला फेज डिफरन्स असेल पाय. का, बघा π/2 आणि ह्या दोघांमधला फेज डिफरन्स असेल पाय. हे 3 पॉइंट तुम्हाला लिहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला हा व्यवस्थितरित्या कळेल. यस, कळते. सो ह्या गोष्टी आपण पाहिल्यात, ह्या लक्षात ठेवा. हे तुम्हाला 4 मार्क्सला विचारतात. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM 3 ते 4 मार्क्सला तुम्हाला दरवर्षी परीक्षेमध्ये आयदर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन किंवा मीन पोझिशन विचारतात. आज आपण मीन पोझिशन पाहिलो. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पाहू. बघा आपण हे पाहिले, ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट पासून सुरू केलं होतं आपण.
इथं बघा हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम, इथं पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, देन फाय बरोबर 0, फाय 0 असेल तर ए साइन ओमेगा टी, मग वेलॉसिटी काढलो, त्याच्यानंतर एक्सेलरेशन काढलो, मग ते आपण हे 3 फॉर्म्युले इथे लिहिले विद्यार्थी मित्रांनो इथं, आणि यावरून आपण ह्या 2 गोष्टी लिहिल्या, यावरून ह्या गोष्टीवरून आपण हा टेबल ड्रॉ केला, आणि टेबल नंतर आपण हे 3 ग्राफ प्लॉट केलेत, आणि ऍज इट इज तुम्हाला पेपर मध्ये असंच लिहायचंय, ह्याच्यामध्ये थेअरी नाहीये, फक्त तुम्हाला कन्क्लुजनचे 3 ते 4 पॉइंट लिहायचे, तुम्हाला 4 मार्क्स साठी कन्फर्म विचारते, हा लक्षात ठेवा, एखाद्या वर्षी विचारतं एखाद्या वर्षी नाही विचारत, तुमचं लक, जर आलं तर चांगलं, यस, त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. यस, काही गोष्टी आपण पाहिल्यात, लक्षात ठेवा, असंच आपल्या चॅनलला जुळत राहा, नक्की आपण ह्याच्या पुढचे व्हिडिओ टाकत राहू, आणि आपण इथं थांबू. थँक्यू.